तर मित्रांनो, कधी तुम्ही असं ऐकलंय का एखाद्या ठिकाणी गेल्यावर काळ थांबतो, जिथे एक वेगळीच शांतता असते आणि त्या शांततेखाली लपलेला असते एक इतिहास, एक मध्ये एक अतिशय महत्वाचं ठिकाण मधल्या तपोवन मध्ये जिथं प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेने काही काळ वास्तव्य केलं होतं. इथं पाय ठेवल्या असं वाटलं का काहीतरी वेगळं. इथं फक्त झाडं, मंदिरं नाहीये, शतकांपासून साठलेली एक ऊर्जा आहे आणि याच ऊर्जेचा अनुभव इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला होतो म्हणजे होतोच. मग इथं आले सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो भगवान लक्ष्मणजीच्या मंदिरामध्ये. इथं आल्यावर मग तुम्हाला सुंदर असा देखावा बघायला भेटेल आणि ही तीच जागा आहे मित्रांनो, जिथं भगवान लक्ष्मणजींनी रावणाची बहीण म्हणजे शूर्पणखाचं नाक कापलं होतं आणि असं म्हणतात का त्याच्यामुळे त्या शहराचं नाव नाशिक म्हणून पडलं. या झाडाकडे बघून पण एक वेगळाच अनुभव येतो आणि अशी मान्यता आहे का या झाडाखाली बसूनच भगवान श्री लक्ष्मणजींनी तपस्या केली होती. मग दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर आले तुम्हाला या भिंतींवर अतिशय सुंदर असे छायाचित्र दिसतील, जे रामायण काळामध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेचं वर्णन करतात आणि या ठिकाणी घडलेली घटनाच या ठिकाणाला रामायणामध्ये अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त करून दिली. रामायणाची सुरुवात आणि खरंच रामायण काळातल्या पवित्र ठिकाणी येऊन एक वेगळाच अनुभव येत होता. मग मंदिरात दर्शन झालं होतं, तिथून आलो मग हे ब्रह्मा विष्णू महेश कुंड बघायला. अशी मान्यता आहे का या कुंडांमधूनच ब्रह्मा विष्णू महेश अवतार